नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटावरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, बृहमुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते याच्यामध्ये 115 जागा निघालेल्या आहेत। तर आपण संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी बघा, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। अजून एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला। या ठिकाणी बघा, तुम्ही जर अभ्यास करीत असाल, एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा भरती असेल किंवा कोणताही या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला असेल, IBPS थ्रू होत असेल किंवा या ठिकाणी TCS पॅटर्न मधून, तर सर्व प्रकारचे जे महत्त्वाचे पॅटर्न नुसार क्वेश्चन आहेत ते आपण आपल्या नवीन चॅनलवरती घेत आहोत। GKGS मराठी असं हे चॅनलचं नाव आहे। तर @GKGS मराठी हे तुम्ही टाकून या ठिकाणी सर्च करू शकता। हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण याच्यामध्ये आपण जनरल नॉलेज असेल, मॅथ्स असेल किंवा रिझनिंग ॲबिलिटी असेल, चालू घडामोडी या सर्वांचं या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते आपण डेली या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकत आहोत। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, सदर पदे ही कंत्राटी तत्वावरती भरण्याकरता मुलाखत आहे। या ठिकाणी मुलाखत पद्धतीने भरवण्यात येत आहेत। 29/4/2025 ते 6/5/2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म लिंकद्वारे या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत। तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आपण बघणार आहोत समोर। या ठिकाणी बघा, पदाचं नाव बघा, पहिलं आहे कार्यक्रम समन्वयक आहे, नंतर आहार तज्ञ आहे, कार्यकारी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि NCD कॉर्नर्स MPW मध्ये। तर याला या ठिकाणी बघा, एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्यावरून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। या ठिकाणी बघा, अनुक्रमे यांची पद संख्या दिलेली आहे, त्यानंतर दरमहा, वेतन आणि वयोमर्यादा सुद्धा दिली, आपण चेक करूया। पहिलं जे पद आहे कार्यक्रम समन्वयक प्रोग्राम कोऑर्डिनेटरचं आहे, तर 24 पदसंख्या आहे। दरमहा, वेतन या ठिकाणी 40,000 रुपये। 35 वर्ष ते सेवानिवृत्त कर्मचारी 62 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। सेकंड जे पद आहे आहार तज्ञचे, डायटिशियन या ठिकाणी 33 पद आहेत, तर 1200 रुपये प्रति दिवस, 25 दिवसांसाठी या ठिकाणी 30,000 रुपये प्रतिमाह तुम्हाला राहणार आहे। 40 वर्ष आणि 62 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। तिसरं जे या ठिकाणी पद आहे कार्यकारी सहाय्यक एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचं, या ठिकाणी 2 पद आहेत, 30,000 रुपये प्रतिमाह या ठिकाणी तुम्हाला वेतन राहणार आहे। 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। चौथं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटरचं DEO, या ठिकाणी 30 पद आहेत बघा, 18,000 रुपये पगार आहे तुम्हाला आणि 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। 5वं पद बघा, या ठिकाणी NCD कॉर्नर्स MPW साठी आहे, 26 पद आहे, त्या ठिकाणी 17,000 रुपये पगार राहणार आहे तुम्हाला, 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। चला तर या ठिकाणी प्रत्येकाची अर्हता बघा, या ठिकाणी काय लागतंय क्वालिफिकेशन। पहिलं जे आहे कार्यकारी समन्वयक प्रोग्राम कोऑर्डिनेटर, त्यांना MBBS लागतंय, त्या ठिकाणी BAMS असेल, BHMS असेल, BDS असेल तरी चालेल। त्यानंतर बघा, डिप्लोमा मास्टर्स इन पब्लिक हेल्थ असेल किंवा DHA CHA असेल, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। सेकंड आहे या ठिकाणी आहार तज्ञ डायटिशियन, तर याच्यामध्ये बघा, आहार तज्ञ शाखेतील BSc पदवीधारक असावा, UGC मान्यता प्राप्त विद्यापीठातील न्यूट्रिशन डायटिस यांचं या ठिकाणी शाखेतील पदवीधर, तसंच डिप्लोमा MSc मास्टर असावा। सोबत तुम्हाला MSCIT या परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे। नसेल तर तुम्ही एखाद्या संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयामध्ये या ठिकाणी उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र लागेल। तिसरं जे पद होतं कार्यकारी सहाय्यकाचं होतं, उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, कला, विज्ञान, विधी किंवा तत्सम शाखेचा या ठिकाणी पदवीधर पाहिजे। या ठिकाणी बघा, तुमचं 10वी मध्ये या ठिकाणी 100 गुणांचं मराठी आणि 100 गुणांचं इंग्रजी विषय तुम्ही घेऊन पास झालेला पाहिजेत। MSCITचं सर्टिफिकेट लागते किंवा संगणक माहिती तंत्रज्ञानचं सर्टिफिकेट लागतील। चौथं जे पद होतं डेटा एंट्री ऑपरेटर DEOचं होतं, कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी पात्र आहे। मराठी विषय उच्चतर निम्नस्तर घेऊन उत्तीर्ण झालेला पाहिजे, 100 गुणांसकट। या ठिकाणी MSCITचं तुम्हाला सुद्धा लागणार आहे। त्यानंतर बघा, टंकलेखन पाहिजे याच्यासाठी 30 आणि 40 इंग्रजी मराठी झालेलं पाहिजे तुमचं। तर एंट्रीचा वेग हा 8000 की डिप्रेशन इतका अवगत असावा, अर्थात तुमचं 30-40 झालेलं पाहिजे या ठिकाणी। 5वं जे पद आहे NCD कॉर्नर्स MPW साठी, उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा पाहिजे, म्हणजे SSC पास पाहिजे तुम्हाला। हे तर 10वी वरतीच आहे, लक्षात घ्या, किंवा तत्सम उच्चतम परीक्षा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय उच्चतर निम्नस्तर घेऊन उत्तीर्ण झालेला पाहिजे। सोबत MSCIT परीक्षा लागेल किंवा संगणक तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा उत्तीर्ण लागणार आहे। ठीक आहे, तुम्हाला याचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी आवश्यकतेनुसार संगणकावर प्रात्यक्षिक परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे। त्यामुळे जर कोणी फेक असेल तर भरू नका, तुम्हाला त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवावं लागणार आहे। सदर पदांकरता या ठिकाणी अर्हतेनुसार आवश्यक कागदपत्रे लागणार, अर्जाचा नमुना, SSC प्रमाणपत्र लागेल, HSC प्रमाणपत्र लागेल, पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र लागेल, पदव्युत्तर जर असेल गुणपत्रक प्रमाणपत्र, अतिरिक्त डिग्री डिप्लोमा प्रमाणपत्र, MSCIT आणि संगणक प्रमाणपत्र, तसेच अनुभवाचं प्रमाणपत्र असेल तर ते सोबत लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, वेगवेगळे पद आहेत, 115 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत। जे यासाठी इंटरेस्टेड असतील किंवा या ठिकाणी क्वालिफाईड असतील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा।
भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.